कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी रात्री ओमराजेंशी चर्चा केली आहे। ठाकरेंचे आमदार आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये मध्यरात्री 1 तास बैठक झाली आहे। ओमराजेंच्या मनधरणीसाठी कैलास पाटील आणि सरदेसाई यांच्याकडून भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झालाय। ओमराजे पुन्हा पक्षात राहावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलंय। तर मातोश्रीचा निरोप घेऊन ठाकरेंचे आमदार ओमराजेंना भेटलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, येतोय आवाज? काय तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पण आपण महत्त्वाची बातमी पाहूया। ओमराजे निंबाळकर पक्षातच राहावे यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। मातोश्रीनं दिलेला निरोप घेऊन मध्यरात्रीच्या दरम्यान ठाकरेंच्या आमदारांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली आहे आणि वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी ओमराजेंशी मनधरणी करत 1 तास चर्चा केली आहे। कैलास पाटील, वरुण सरदेसाई, ओमराजे निंबाळकरांची त्यांनी भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। त्यांनी पक्षातच राहावं यासाठी सध्या त्यांची मनधरणी केली जाते। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले। ज्ञानेश्वर, काय अधिकचे अपडेट? अगदी बरोबर आहे। काल ही सगळी दिवसभरात जी घडामोड घडली न्यायालयातली, त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून अर्थात मातोश्रीचा निरोप घेऊन आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई हे ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी पुण्यात पोहोचलेले होते आणि मातोश्रीचा जो निरोप आहे तो निरोप म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे 6 खासदार जाण्याचा प्रयत्न करत आहेत शिंदेसोबत, त्यातले ओमराजे निंबाळकर यांनी अजूनही त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका मतदारसंघातल्या लोकांसोबत चर्चा केल्यानंतर मी जो काय तो निर्णय घेईल अशा पद्धतीची ठेवलेली आहे। आणि याच दरम्यान त्यांना पक्षातच राहण्यासाठी म्हणून काही प्रयत्न जे आहेत ते मातोश्रीकडून सुरू आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं असेल तर मध्यरात्री वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी राजे निंबाळकर यांची जी भेट आहे ती घेतलेली आहे। मनधरणी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। या सगळ्यात यश येत आहे का हे पाहावं लागेल। जर अशा पद्धतीनं एक खासदार या 6 पैकी शिंदेकडे जाण्यापासून त्यातला एक जरी खासदार थांबला तरी या सगळ्या ऑपरेशन टायगरला ब्रेक लागू शकतो आणि इतर जे 5 खासदार आहेत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। या सगळ्या प्रकरणात आपण मातोश्रीकडून या आत्ताच्या टप्प्यावरती जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्या सगळ्या संदर्भानं जी हालचाल आहे ती बघतो आहोत। कारण 2 दिवसांनंतर जो निर्णय जाहीर करणार आहेत ओमराजे निंबाळकर अर्थात मतदारसंघामध्ये जाऊन, त्यापूर्वी या सगळ्या प्रकरणाला फार महत्व आहे की कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंकडून कैलास पाटील आणि सरदेसाई यांच्याकडून जे प्रयत्न आहेत ते आपण होताना पाहतो आहोत। ज्यामध्ये वरुण सरदेसाईंनी असं सांगितलं की या सगळ्या भेटीला महत्व आहे कारण उद्धव ठाकरेंनी हा निरोप घेऊन त्यांना पुण्यामध्ये पाठवलेलं होतं। त्यासोबतच कैलास पाटील जे अत्यंत जवळचे मित्र ओमराजे निंबाळकर यांचे आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ओमराजे निंबाळकर ही त्यांची भूमिका बदलतील आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांनी यापूर्वी देखील उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही, यापुढेही ते करणार नाहीत। त्यांची मनधरणी करण्यात, ओमराजे निंबाळकरांची मनधरणी करण्यात कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांना यश येत आहे का हे पाहावं लागेल। त्यामुळे ओमराजेंच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। विचारपूस करायला म्हणून पक्षाच्या वतीने मी पक्षाचा सचिव आहे, आमचे आमदार कैलास पाटील त्यांची भेट घेतलेली आहे। सविस्तर आमची काही विषयांवर चर्चा झालेली आहे। सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून बोलण्याची मनधरणी काय होईल, तिकडे जाऊ नका वगैरे परत एकदा सांगतो, ओमदादा हे आमच्या पक्षाकडनं एकदा आमदार, 3दा खासदार, आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत। त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी केली, त्यांनी पहिली निवडणूक लढली तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं 3 वेळा खासदार झाले। त्या विषयाकरता जो अट्टहास होता त्याचाच निकाल आणि तो निकाल लागण्यासाठी
हा संपूर्ण परिवार जो त्याला धक्का लागला या सगळ्या संदर्भात चर्चा करायला मी आमदार बैठकीला आलो. परत एकदा सांगतो ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली जर तुमच्या समोर करायची असेल तर ती उघडच घेतली असेल. बरं